थँक्यू सो मच आदरणीय करणजी काळन सर. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय हनुमान मित्र मंडळ मोठी देसाई तसेच मुक्ता डेव्हलपर्स आयोजित MDPL 2024 सीझन नंबर 4. पहिला बॉल झालेली मिस्टेक ST रक्षकाच्या माध्यमातून फाईन लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो बॅकिंग पाहायला मिळते. पहिला बॉल जो मात्र रुपेशचा खुला डप्प्याचा होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मात्र पॅचची इनर एज. त्यानंतर ST रक्षकाच्या माध्यमातून झालेली मिस्टेक मात्र बॅकिंग फार चांगली फाईन लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून. ओमसाई विपक्ष बाबूराव शेठ प्रतिष्ठान अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अगदी तसाच बॉल मात्र नो पंचांचा इशारा आलेला आहे आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. नो +1 सांघिक धावफलक ओपन झालाय. संदेश सरांना आपण पाहू शकतो जे मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांचं आपण कौतुक करू. सकाळच्या सत्रापासून फार चांगली स्कोरिंग सरांची आपल्याला पाहायला मिळते. फ्रीटचा बॉल खुलवर डप्प्याचा होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू जो मात्र हाताळण्यात आला. बघा हे चेंडू हाताळणं फार गरजेचं आहे. ऑप्शनच्या बाहेरचे बॉल ज्यावेळेस तुम्ही खुलवर डप्प्याचे टाकता फलंदाजाच्या आगच्या बाहेर असतात ते चेंडू. आरव 11 आणि अष्टविनायक 11 दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. फटका लाजवाब जरूर आहे. डीप मध्ये फिल्डर असतील मात्र बॉल निघून चाललाय. वाईड स्लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ज्यावेळेस मयूर खेळतो त्यावेळेस मयूरची पाठ पाहण्या त्याप्रमाणे तो लाजवाब कामगिरी करतो. इथं बॅक टू बॅक दुसरा फटका लाजवाब. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 2 षटकार 2 डॉट बॉल आतापर्यंत फेस केलेत. गोलंदाजी करतायत रुपेश आणि बॅटिंग करत असताना मयूरने फार चांगली बॅटिंग आता केली आहे. त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळतीये. यावेळेस फटका लाजवाब. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. ऑन साइडला लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 21 पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रुपेशवरती आक्रमक हल्ला चढवला गेला ज्यामध्ये फलंदाज मयूरच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळाले. आता वरून आलेत दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया वरूनच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. टीमचे कॅप्टन आहेत आणि पाहूया कॅप्टनच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. पवन म्हात्रे उर्फ टीमला फार चांगले बॅटर आहेत. आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचती आहे. त्यांची बॅटिंग नक्की पाहायला मजा येईल. मात्र वरून पाहायला मिळत आहेत यावेळेस मिस्टेक झाली आहे. बॅट्समनच्या माध्यमातून ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. क्रॉस मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग जी मात्र पाहायला मिळाली. मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नीट झाला नाही. सिंगल ॲड होईल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल ते मात्र 22 या आकड्यावर. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. वरूनचा पहिला बॉल जो मात्र फुल टॉस होता या चुका टाळणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा तशाच प्रकारे मारायचा प्रयत्न जरूर होता. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन पुन्हा एकदा क्रॉस
ऑन साईडला मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग हे टार्गेटेड झोन बनवून ठेवायचा प्रयत्न जरूर आहे. काही काही खेळाडूंचे जे प्लस पॉईंट असतात त्यांचा जो आर्क असतो तो ऑन साईडला असतो, काही खेळाडूंचा ऑफ साईडला असतो. बरोबर असे खेळाडू आहेत चौफेर फटकेबाजीसाठी ओळखले जातात. मिस्टर 360 पूर्ण आपण पाहू शकतो मैदानावरती त्यांच्या पाठचा बोलबाला असतो असे खेळाडू म्हणजे मयूर. तर त्यांच्या विरुद्ध वरुणने फार चांगली आतापर्यंत गोलंदाजी डेफिनेटली केली आहे. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅटमधून आलेला दमदार MDPL षटकार. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे डाऊन द लेग साईड. व्हाईट बॉल. अपंदरची धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 29. धनराज मडवी आपल्याला पाहायला मिळतील. इंग्लंड टीमचे कॅप्टन देखील आहेत आणि फार वर्षाचा क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. लॉंग लेग मध्ये फिल्डर असतील. कॅचची संधी आहे. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होऊ शकली असती. आता क्रिकेटमध्ये समय सूचकता दाखवणं फार गरजेचं आहे. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवरती नजर आणि अगदी ऐन मुवमेंट पर्यंत ही चेंडूवरती नजर जरूर होती. मात्र शेवटच्या मुवमेंटला झालेली मिस्टेक आणि मोठा अगदी आपण पाहू शकतो जो मात्र हादरा मिळू शकला असता. मात्र एकदा कम्प्लीट झाली. एका धावेने फलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 30 आकड्यावर. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा फाईन लेगला बीट करत बॉल निघून चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला चौकार. एक खतरनाक ऑलराऊंडर आपल्याला थोड्याच वेळामध्ये पुढील मॅच मध्ये दिसेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 34. 34 धावा आणि चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा आलेला डॉट बॉल. अशा रीतीने षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 34 आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान मित्रमंडळ मोठी देसाई मुक्ता डेव्हलपर्स आयोजित MDPL मोठी देसाई प्रीमियर लीग सीझन नंबर 4 आणि या 4थ्या सीझन मधील हा आपण पाहू शकतो दुसरी मॅच आणि पहिली इनिंग सुरू आहे. त्यामध्ये मयूर आपल्याला पाहायला मिळतील. फार चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटमधून 4 षटकार आले. दुसरीकडे अक्षय पाहायला मिळतील ज्यांच्या बॅटमधून 1 चौकार आलाय. फार चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून डेफिनेटली पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती मात्र 34 या आकड्यावर. आकाश पाहायला मिळतील. एक मोठं नाव, मोठी देसाईचं नाव ज्या खेळाडूने मोठं केलंय त्यापैकी एक म्हणजे आकाश. आता मात्र बॉलिंग मार्क वरती तयार. मात्र फटका लाजवाब. मयूरच्या बॅटमधून हा बॉल सीमा पलीकडे आलेला मोठी देसाईचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक. तंत्रशुद्ध फटकेबाजी टेक्निकल बॅटिंग करत असताना मयूर पाहायला मिळतील. त्यांच्या बॅटमधून हा 5वा षटकार. यावेळेस अजून एक फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार फलंदाज मयूरच्या बॅटमधून. ही चॉईस पाहायला माहिती आहे. ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय मयूर अगदी अप्रतिम. जणू काही चंद्राच्या लोभसवाणीचं वरदान म्हणजे या खेळाडूचं क्रिकेट. ज्यावेळेस बॅटिंग करतो त्यावेळेस फक्त आणि फक्त त्याची बॅटिंग पाहावी. अगदी तशीच बॅटिंग पाहायला मिळते. तब्बल त्याच्या बॅटमधून 6 षटकार इनिंग मध्ये आतापर्यंत लागले गेलेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. फुल टॉस बॉल होता. आता क्विकर वन होता. अशा वेळी अचंबित करणारी गोलंदाजी म्हणजे फुल टॉस बॉल. चालेली पुन्हा एकदा विकेट आणि आपण पाहू शकतो मिस्टेक वरती ही विकेट पाहायला मिळते.
चेंडूतून षटकार मारले तर एक कांद्याची गुण. 50 किलोची गुण आहे. यावेळेस फटका पुन्हा एकदा लाजवाब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार. मयूरच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार. कडपचा बॉल जरूर होता. मिड विकेटच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. मध्ये वरून आहेत. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. आपण पाहू शकतो जे मात्र चुप नाही आकड्यावरती. आतापर्यंत फार चांगली बॅटिंग पाहायला मिळते. फुलटॉस बॉल जरूर आहे. मिड ऑफचे फिल्डर झालेत. बीट चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालाय. थोडीशी मिसफिल्ड सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट जरूर करण्यात आलाय. मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती अब तक 56. आपण पाहू शकतो खूप चांगली बॅटिंग मैदानावरती करत असताना मयूर. मयूरच्या बॅट मधून तब्बल आपण पाहायला गेलं तर 7 षटकार आलेत. इंडिव्हिज्युअल तो खेळतोय जवळपास मयूर 46 वरती. फार लाजवाब बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तंत्रशुद्ध फटकेबाजी, प्रॉपर क्लास, प्रॉपर टायमिंगचा वापर त्याच्या माध्यमातून केला गेला. चेंडूवरती नजर, शेवटच्या इन मुवमेंट पर्यंत प्रॉपर हँड आय कोऑर्डिनेशन, मन मस्तिष्क मनगटांचा त्रिवेणी संगम आणि त्याला अनुषंगून त्याची बॅटिंग लाजवाब झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो जाऊन पोहोचली अब तक 56. 3 षटकांची समाप्ती. स्वतः इंडिव्हिज्युअल 46 वरती खेळतोय. यावेळेस शॉर्ट चा वापर फक्त पुल केलाय आणि बॉलला डिस्पॅच केलंय. या स्पर्धेमधली पहिली 50 मयूरच्या बॅट मध्ये. एकदा मयूर बॅट वरती करायचंय आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मयूरसाठी. फार चांगली बॅटिंग मयूरच्या माध्यमातून केली जाते. तब्बल 8 षटकार त्याच्या बॅट मधून आले. अप्रतिम बॅटिंग. इंडिव्हिज्युअल खेळतोय तो मात्र 52 या आकड्यावरती. कमी चेंडू आणि जास्त धावा हा समीकरण मयूरचं सातत्याने आम्ही पाहिलंय. ज्या ज्यावेळी तो खेळतो त्या त्यावेळी त्याच्या नावाचा डंका त्या मैदानावरती वाजत असतो. आता प्रेशर आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल शॉर्ट होता. वाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. आपण पाहू शकतो जी मात्र 63 या आकड्यावरती. 63 ऑन द बोर्ड. आरवी 11 आणि अष्टविनायक 11 दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करा. यावेळेस पुल केला आणि बॉल सीमा पलीकडे. जो चेंडू येतोय डबल स्पीडने निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. षटकार. मया मार रहा है. बया 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 मारतोय मया. यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड होईल. गरिबी में आटा गिला. धावसंख्या धावफलकावरती 70 पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर 2च चेंडू झाले. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 70 धावा धावफलकावरती. इंडिव्हिज्युअल फार चांगली बॅटिंग करतोय मयूर. त्याच्या बॅट मधून अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक वाईट बॉल. 71. 71 धावा धावफलकावरती. 71. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. आलेला डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर थोडेसे शफल झाले होते. चेंडूला अँगल क्रिएट केला नैसर्गिक कोण आणि अगदी त्याला अनुषंगून पंचाने देखील डॉट बॉल घोषित केला. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. महागडी गोलंदाजी डेफिनेटली पाहायला मिळते गोलंदाज चैदसच्या माध्यमातून. यावेळेस झाली कॅच कंप्लीट. मात्र बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मयूरसाठी, कारण फार चांगली बॅटिंग इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. जवळपास 58 धाव्यांची एक विस्फोटक इनिंग मयूरच्या बॅट मधून. अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फार चांगला खेळ मयूरने केला. ज्या नावासाठी तो ओळखला जातो त्या नावाचा परचम तो सातत्याने दिला. आणि 50 किंग. त्यापेक्षा जास्त खुशी संदेश देवकरला झाली आहे. मयूरपेक्षा जास्त खुशी. धावसंख्या धावफलकावरती असताना आपण पाहू शकतो
71 गडी गमावला हा महत्वाचा दुसरा. नाही रागावरती कंट्रोल आणि खेळत असताना क्लास आउट ऑफ कंट्रोल ही ओळख आहे दिनकरची आणि फार चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. यावेळेस स्टॉट बॉल. यशला कांद्याची गुण मध्ये त्यासाठी 3 षटकार येणं गरजेचं आहे. अजून 2 चेंडूंचा एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, माफ करा. शेवटचा बॉल असेल. यावेळेस सुकरायचा प्रयत्न जरूर होता. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. लॉंग लेगची फिल्डर कॅच झाली कंप्लीट. 4 षटकांचा वाजविके जो मात्र समाप्त झाला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 71-72चं टार्गेट. 72 धाब्यांचं लक्ष्य मात्र आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. तेजस मात्रे जे 4 ते 5 वर्षा अगोदर एक हार्ड हिटर होते, त्यांची देखील उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. गॉगल लावून ते आलेत, त्यांचं आपण स्वागत करू. आरव 11 अष्टविनायक 11 दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. आरब 11 आणि अष्टविनायक 11 या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. आदरणीय सुक्रिया काका पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अष्टविनायक आणि आरव 11 दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित आहेत. नाण्याचे 2 पैलू 2024 आणि MDPL असे नाण्याचे 2 पैलू असतील. सुक्रिया काकांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक चांगली मॅच आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल, कारण जवळपास आपण पाहू शकतो 15च्या वरती जो आस्किंग गती आहे, त्यामुळे बॅटिंग दमदार करावी लागेल. येस, आपण टॉसच्या दिशेला वळूया. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जातोय. कॉल असेल तो मात्र अष्टविनायक 11 टीमच्या कॅप्टनचा. MDPL असा कॉल पडलाय 2024. विनंती असेल मान्यवरांना आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस जिंकला आरव 11 संघ, प्रथमतः अभिनंदन. टॉस जिंकला 4 वर्षी मॅच डिसिजन फिल्डिंग करायचा निर्णय घ्याल. समोर एक अप्रतिम संघ अष्टविनायक 11 खेळतोय. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. स्वतःच्या संघाबद्दल काय सांगशील? कशा प्रकारचा संघ? चांगला आहे संघ, पण आता बघूया, गावातलीच सगळे प्लेयर आहेत, जेवढं ज्यांच्याकडून होईल तेवढा मजेत खेळायचा प्रयत्न करू. आणि संपूर्ण ओव्हरऑल व्यवस्थापन च्या बद्दल काय म्हणशील? कशा प्रकारे व्यवस्थापन केलं आणि या स्पर्धेविषयी 2 शब्द? स्पर्धेबद्दल तर सगळ्या कमिटीनेच आपला हे केलंय पूर्ण, बघूया आता केल्यावर. मॅच साठी शुभेच्छा असतील. पण येणार अष्टविनायक 11 या संघाच्या माध्यमातून जास्त बोलणार नाही, मॅच देखील सुरू होतीये. कशा प्रकारे तुझा संघ आहे? संघ चांगला आहे आणि चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा संघाकडून केली जाते आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेविषयी 2 शब्द? स्पर्धा खूप सुंदर आहे. एकच आहे का, आपण गावासाठी खेळतोय, सगळ्यांनी प्रेमाने आनंदाने खेळणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी न करता आपण पूर्ण टुर्नामेंट एकत्र येऊन खेळणं गरजेचं आहे. मॅच साठी शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येते. टॉस जिंकला आरब 11 संघाने, डिसिजन त्यांचा फिल्डिंगचा. ओ टू कॉम्बॉक्स आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ टुंबिवलीचा गोड आवाज, अर्थातच कमी वयामध्ये ज्यांनी यशाचे उंच शिखर गाठलेत आणि खऱ्या अर्थानं मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं, असे करंजी काळन सर. ज्याप्रमाणे सरांनी उल्लेख केला की दुसरी इनिंग जी मात्र सुरू झाली आहे, पण सर प्रॅक्टिस प्रत्येक मैदानावरती करतात असं मी ऐकलंय.
करण सर. चेक चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. टाटा MDPL 2024 चौथं पर्व. आकाश मात्रेच्या विकेट नंतर कलिंगड बैलाचे मालक हिंद केसरी मयुरेश फार नाचत होते, कारण त्याला माहिती आहे की ऑफ स्टंपचा बाहेर या वेळेला मात्र येईल डॉट बॉल. पहा सर्वच ते टीमला लीड करत आहेत, कॅप्टन आहेत खरं तर, आणि जेव्हा मैदानाच्या आतमध्ये एंट्री देखील केली त्यांच्या संघाने ते सर्वात पुढे होते. ऑफ स्टंपचा बाहेर होता. पहा पुन्हा ते मयूरला चीअर करतायत. मयुरेशने कॅच पकडली तर आतिश मात्रे यांच्याकडून 1000. ओ कोलात, वन मोर डॉट. यस, आमचं मोठी देसाई गावातील जे काही मान्यवर सध्या इथे उपस्थित आहेत, आपली जागा या मंचावरती आहेत, त्यांना आमची विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते पहिलीच मयूर देवकरची. मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितली होती, एक शेवटच्या चेंडूवरती एक रन आली होती, मात्र या वेळेला मेडन प्लस विकेट. सो आता 3 ओव्हर 72 बनवायचे आहेत. वेळ जास्त घेऊ नका ओमसाई, फिल्डिंग लावून घ्या लगेच. पुढच्या दोन्ही टीम्सनी तयार राहा. पुढची मॅच अष्टविनायक टॉस जिंकलाय ना, आरवने टॉस जिंकलाय. कोच अष्टविनायक सप्त हिंद केसरी. छगन दादांचं देखील आगमन झालेलं आहे. डायरेक्ट बुंदा बोलतोय. बघू आता कसं काम. जादू कसली फिरकीची काय नयन मयूरने करले काम. दोन्ही ट्रॉफ्या त्याला द्यायचे का आपण मयूरलाच. बॅटिंग भी केले त्यांनी ना बॉलिंग भी. साप अंडी बांडी. ऑन साइडला वरून कडून अपेक्षा आहेत आता, जो आपल्याला रेग्युलर टीम मध्ये देखील पाहायला मिळतो. यंगस्टर आहे, थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला, पण धावा मिळतील 2. वरूनच्या सोबतीला नवीन फलंदाज आपण पाहतोय रुपेश, जे 3ऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. निकनेम बाळ्या. वरूनच मारावे लागतील, खालून जमणार नाही. 72 बनवायच्यात. टॉपेच आहे, संधी असेल यावेळेला. लॉग ऑफचा फिल्डर आलाय. ओहो, आधार कार्ड. फलंदाज बाद. खालच्या झालं ते दोघं बी. आकाश पाटील. हॅमर केलाय लॉग ऑन द फिल्डर मयूर, आणि का चांगल्या झेलने डाव संपला. आकाशचा शून्यावरती बाद.
नवीन फलंदाज नरेंद्र. काय ना आता हिटबीट 72 बनवायच्यात. नरेंद्रने कॅच सोडलेली. चले पे नमक छिड़का जा रहा है. नयन अल्पा बॅटने वळवला डीप मध्ये. अक्षय मात्र्यात चांगली फिल्डिंग. सिंगल डबल ने काम जमणार नाही. हा गुलालवाला बैल आहे अक्षय. अक्षयची फार चर्चा आपल्याला पाहायला मिळते मंचावरती. खाली राहिला इथे येईल डॉट बॉल. त्यांच्याही चेहऱ्यावरती स्माईल आहे. 6 बॉल डॉट झालेत. 5 झालेत 5. नशीब नीट लागला नाही तर काच फुटली असती बिल्डिंगची. 4 प्लेयर एक्स्ट्रा लावले नवी. ते स्टॅच्यू बघ. मयुरेशला ओव्हरवेअर देऊ नका पण. आधार काढायला बा इकडून. त्याला द्या आधार. अरे मयूर कसली चर्चा रे. 72 केल्यान. टाइम नाही लवकर. मयुरेश मयुरेश. हा अरे मयुरेशला आवाज दिला ना. धोनी श्याम चौधरी आता सेम. दुपारी आता मोजिटोचा टाइम झाले. प्रभाकर. चला मयूर पटापट. टाइम नाही. आरव आणि अष्टविनायक तयार राहा. नेक्स्ट मॅच 13 मॅचचा शेड्यूल आहे त्यामुळे दोन्ही संघ तयार राहा आपण. आरव आणि अष्टविनायक. ये का डाला. नो बॉल. चौकार. हा हा कितवा डॉट. नाही आउट. खेलेगा. शाबास. 7वा डॉट बॉल. प्रसादने कॅच पकडली तर यामा बैलाचे मालक महेश जालिमकर यांच्याकडून 1000 रुपयांचा प्राइज मिळेल. आउट आहेत. हिंद केसरी मयूर. नवीन फलंदाज अक्षय. रेंज मध्ये होता आणि आता चाललाय चेंडू मिड विकेट. सीमा पार षटकार. करायला 500. हे आता पहिलं आलं याचं भेटतील ना. ऑन साइडला पुन्हा वाईड लॉंगला गॅप मध्ये बॉल येतोय. फिल्डर वेगाने स्टॉप तर केलेला आहे. सिंगलने धावा 16 झालेल्या आहेत. आता सर्वांची मागणी आहे की पब्लिक डिमांड आहे. मयुरेशला
द्या तुम्ही चेंडू आता. हिंद केसरी कलिंगड बैलाचे मालक. मयुरेश असता ती कॅच झालीच ती. बॉल किती बाकी आहेत? शेवटचा बॉल आहे, शेवटचा. गेला. 500 लागू. काम फिट. 3 ओव्हरचा खेळ संपन्न आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 23 झालेल्या 23. टाका अजून, टाका बॉल. हे दे रे मयुरेशला दे. अक्षय मात्रे. बॉल भी टाकला. वाईड. रास पजन. टाका टाका. वॉफुल टॉस. अक्षयला स्ट्राईक दे. 500 आहेत त्याला. आजार रेडी ठेवा. 2 मारले त्यांनी इस्त्री करून. सप्त हिंद केसरी सगन पाहायला मिळतील पुढच्या मॅच मध्ये वाटतं. कॅलबिल पाजून ठेवा. किती बॉल बाकी आहेत आता? 4. अक्षय. नाही आता नाही. 500 आतमध्ये आहे. चला आता फास्ट खेळा. अष्टविनायक आणि आरव 11 तयार राहा. आपण टॉस कोणी जिंकला? आरवने टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारलेले त्यांनी. बेबी ओव्हरला आला का? मांडवली किंग आहे. हा हा. नशीब तो बॉल स्टंपला नाही लागला. नंतर साप लोलला असता वाटतं. नशीब तो बॉल स्टंपला नाही लागला. हा. एक हातान 6 मारल्या 1000. मयुरेशने डाव्या हातान टकल्या 1000. मयुरेश डाव्या हातान टकल्या 1000 आहेत. टाक चाल. गुगली आहे गुगली. आंपरला बी सांगतो थांब. वाईट नको द्या. त्याने बघला बॅट्समन पुढे आलता ना. झूम कर जरा. याला घे. रील्स बनवू आपण नंतर. नीट घे. ओ तिसरा डॉट बॉल. वाह. आहा. गड्डा बिड्डा परल असती. अभिनंदन मॅडी. अभिनंदन. टीम होम्स 11 ने हा सामना जिंकला. 71 धावा पहिल्या मॅच मध्ये. पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि ज्यामध्ये 58 धावसंख्येचे खेळ करणारा